श्रोते, शिक्षण घेऊन त्यानंतर नोकरी, उद्योग, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, मग लग्न, संसार हा अगदी सरळसोट सर्वसामान्य प्रवास असतो. परंतु यालाच साहस, आव्हानाची झालर लावून आयुष्यात वेगळं काही करणारी मंडळी ही झपाटलेली असतात. त्यांच्या प्रवासात बऱ्याच गोष्टी प्रतिकूलही असतात, पण त्याची पर्वा न करता अनेक अडचणींचा सामना करत निराळा प्रवास ही मंडळी पार करतात. तरुणपणी अर्थातच जिद्द, चिकाटी, मेहनत घेण्याची तयारीही असते आणि मग त्यातूनच एखादी साहसी मोहीम आकाराला येते. 1989-90 साली 320 दिवसांची सायकल मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करणारे सतीश आंबेरकर यांना आज आपण आमंत्रित केले. सतीशजी नमस्कार. नमस्कार. सतीश आंबेरकर हे मुंबईमध्ये एका राष्ट्रीयकृत बँकेमधून अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आहेत. गिर्यारोहण, सायकलिंग आणि स्विमिंग, जलतरण या सगळ्याची त्यांना आवड आणि त्यातूनच त्यांनी ही भली मोठी सायकल सफर पूर्ण केली. गिर्यारोहणाच्या बाबतीत सांगायचं तर 1986 साली त्यांनी कुमाऊं हिमालयातल्या 20,670 फूट उंचीच्या सुलीटॉप शिखरावर पदस्पर्श केला आणि अशा प्रकारे आपल्याला माहीत असलेलं सुलीटॉप शिखर हे सर करणारी ही पहिली मोहीम असावी. त्यापूर्वी 1985 साली खंडाळ्याजवळच्या ड्यूक्स नोज या अस्पर्शित प्रस्तर भिंतीवर म्हणजेच रॉक क्लाइम्बिंग वॉलवरती त्यांनी यशस्वी आरोहण केलेले. ही आपल्या देशातली अशा प्रकारची पहिली मोहीम ठरली. 1985 साली त्यांनी 14 दिवसांच्या नॅशनल युथ सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. 1986 साली 14,000 फूट उंचीवरच्या फोतुला खिंडीतून जाणाऱ्या मुंबई लडाख या 27 दिवसांच्या पहिल्याच सायकल मोहिमेमध्ये त्यांचा यशस्वी सहभाग होता. आणि स्विमिंगविषयी सांगायचं तर उरण मुंबई हा 15 किलोमीटरचा सागरी पट्टा पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला होता. त्यानंतर 1983 साली धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया या सागरी मोहिमेचे ते व्यवस्थापक होते. तर सतीशजी, तुमच्या 320 दिवसांच्या सायकल सफरीविषयी आज आम्हाला मुख्यतः जाणून घ्यायचं आहे. ही सफर कशी ठरली आणि तुमची निवड कशी झाली? त्या खरं सांगायचं तर या मोहिमेचा मी सदस्यच नव्हतो. अच्छा. फक्त प्लॅनिंग करायचं म्हणून मी त्यांच्याबरोबर होतो. या मोहिमेचा लीडर महेंद्र कुमार ही सगळी कस्टमची मंडळी होती. महेंद्र कुमार, मक्खन सिंग आणि RP मंडल, त्यांच्यावरती गौतम नावाचा एक माणूस होता. पण त्याने मुंबई पनवेल सायकलिंग केलं तेव्हाच तो माघारी हटला. तेव्हा ही मंडळी म्हणाली, कारण ह्यांच्याबरोवरती मी मुंबई लडाख ही सायकल मोहीम केली होती. अच्छा. तर महेंद्र कुमार मला म्हणाला की अरे तूच का जॉईंट होत नाहीस? मी म्हटलं नाही, दिस इज नॉट माय कप ऑफ टी. कारण तेव्हा माझे वडील होते मिलमध्ये आणि 1982 बरोबर मिल बंद पडली होती. त्याच्यामुळे आता सगळा घरचा जो खर्च होता तो सगळा माझ्यावरती डिपेंड होता आणि मी जस्ट नुकताच बँकेत लागलो होतो. त्याच्यामुळे जर मी ह्या मोहिमेला गेलो आणि जर मला बँकेने नोकरीतून काढलं तर काय, हा एक मोठाच प्रश्न होता. त्याशिवाय जर मी तिथे चाललोय तर घरी खर्चाला काय, हा एक मोठा प्रश्न होता. पण जेव्हा सगळं नक्की झालं, प्लॅनिंग सगळं झालं आणि हा म्हणाला की बघ, बाकी सगळे लोक फिरतात ते पण फक्त विमानाने फिरणार, पण तुला ग्रास रूट लेवलने जग फिरता येईल आणि असा चान्स तुला परत मिळणार नाही. तेव्हा मी माझ्या आईशी बोललो आणि खरोखर ती माऊली एवढी ग्रेट, तर तिने जराही न अडखळता मला म्हटलं की नाही, यू गो अहेड, तू जाऊ शकतोस, काय हरकत नाहीये. आई काय करत होती तुमची? म्हणजे आई घरकाम करायची आणि शिवणकाम करायची. वडील मिलमध्ये होते. उत्पन्नाचा काही बाकी सोर्स नव्हता. पण मग मीच आपलं ठरवलं की नाही, असं आपण जाऊन फायदा नाही, असं पळण्यात काय अर्थ नाही आहे. तेव्हा मी फोटोग्राफी करायचो, लग्नाची, बारशाची वगैरे बड्डेची फोटोग्राफी करायचो. माझ्याकडे निकॉनचा कॅमेरा होता आणि तो 301. तर म्हटलं आता हा कॅमेरा आपण विकून टाकूया आणि तो मी कॅमेरा 15,000ला विकला आणि दर महिन्याला सरासरी आम्हाला 1,000 रुपये खर्च होता. त्याच्यामुळे मी एका वर्षाची बेगमी केली, ते पैसे आईला दिले आणि मग मी या मोहिमेत जॉईन झालो. बरं. अच्छा. म्हणजे आधी घरातली सगळी व्यवस्था करून तुम्ही निघालात, पण आईने तर त्यापूर्वीच परवानगी दिली होती. असं नाही म्हणाले की तू आधी ते काय ते खर्चाचे पैसे ठेव आणि मग जा. तिने मला कोणतीच कंडिशन टाकली नाही. ती म्हणजे एवढी सपोर्टिव्ह होती ना की माझ्या 1986 साली बाईकवरती माझा अपघात झाला होता. अच्छा. अपघात साधाच होता, फक्त पायाला फ्रॅक्चर झालं होतं. पण एरवी कुठेही कुटुंबामध्ये मी ऐकलं होतं की असं काय झालं की मोटरसायकल विकून टाक, परत कधी बसायचं नाही, असंच सगळं कंडिशन असते. पण ती माझी माऊली एवढी डेअरिंगबाज होती ना की माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी जेव्हा परत बाईक काढली त्यावरती पहिली बसणारी व्यक्ती म्हणजे माझी आई होती. बरं. तुम्ही आईला हे घर खर्चासाठी वर्षभराचे पैसे देऊ केलेत आणि मग निघालात तुम्ही. बरोबर.
या मोहिमेचं महत्त्व असं होतं ना की जेव्हा मी प्लॅनिंग करायला घेतलं ना तेव्हा एकूण 35 देश होते. पण जसं मी सुरुवात केली की विजा कसा काढायचा किंवा या सगळ्या माहिती गोळा करायला सुरुवात केल्यानंतर मला असं आढळलं की मी काय करायचो, रद्दीमध्ये ना असे त्यांचे जे कॅटलॉग असतात ना टुरिस्ट कंपन्यांचे, ते मी सगळे काढले, गोळा केले. त्याच्यामध्ये मला असं एक कॅटलॉग मिळाला आणि त्याच्यामध्ये प्रत्येक देशामध्ये कंडिशन काय असते, तेव्हा तिथे कसा म्हणजे चांगला सीझन आणि ऑफ सीझन, इथे त्यावेळेला आपण कसं राहायचं असतं, काय करायचं असतं, ही सगळी मी माहिती गोळा केली. तेव्हा मला असं कळलं की सगळ्यात महाग जे आहे ते युरोप आहे, त्याच्यानंतर अमेरिका आणि मग बाकीचे देश. म्हटलं मग जे महाग आहे ते आपण स्वस्त करावं. तर महेंद्र कुमार म्हटलं म्हणजे काय, तर म्हटलं की जे महाग आहे तिथे आपण सीझनमध्ये जाऊया. त्यामुळे काय होईल, उलट तिकडे गर्दी असेल. मी म्हणालो गर्दी असेल बरोबर आहे, पण त्यामुळे तिथे कॅम्पिंग ग्राउंड ओपन होईल आणि जर आपण एक टेंट विकत घेतला तर आपण हॉटेल घेतल्यासारखं होईल ना. म्हणजे आपण टेंटमध्ये राहिलं की काम होईल. त्यामुळे त्याचे एकदम डोळे चमकले. ते बोललं येस. आणि मग आम्ही ठरवलं की जो आमचा प्लॅन होता तो आम्ही परत फिरवला. म्हणजे आतापर्यंत जे गेले होते ते पश्चिमेकडून पूर्वेकडे गेले होते आणि आम्ही उलट सुरुवात केली. आम्ही पूर्वेकडनं पश्चिमेकडे गेलो. त्यामुळे काय झालं की युरोप जो आहे तिथे आम्ही टेंटमध्ये राहू शकत होतो. त्याच्यामुळे $5 दिले तर मी तिथे एक दिवस राहू शकत होतो, की जिथे मला $200 आणि $250 द्यावे लागले असते त्या काळी. अच्छा. त्याच्यामुळे तिथून आम्ही सगळं फिरवलं. मग आम्ही काय केलं की अमेरिका हे आम्ही विंटरमध्ये घेतली आणि ऑस्ट्रेलिया हे आम्ही समरमध्ये घेतलं. म्हणजे टेम्परेचर 48 to 52 डिग्री. तिथे सकाळी 5ला सूर्य उगायचा, तो रात्री 10-10:30 मावळायचा. 48 ते 52 डिग्री असं तापमान, म्हणजे प्रचंड उन्हाळा. तर त्याच्यामध्ये सायकल चालवणं हे आव्हानात्मक अधिक असेल ना. हो, पण फायनान्शियली ते आम्हाला परवडत होतं ना, की मला युरोपमध्ये जेव्हा ते खर्च करायचे होते त्याच्यापेक्षा आता घाम गाळलेला बरा, असा आम्ही विचार केला. आणि नागपूरची जी गरमी आहे ती आम्ही वाईल्ड फोटोग्राफीमुळे ती आम्ही भोगली होती, कसं काय असतं ते. त्याच्यामुळे सवय होती. म्हटलं की दुपारच्या वेळेला आपण 4 तास झोपून काढू बागेमध्ये कुठेतरी, आणि तसंच केलं आम्ही. तिथे छान छान बागा होत्या, त्या बागेमध्ये आम्ही दुपारी 4 तास झोपायचो आणि मग पुढचा प्रवास करायचो. बरं, आता सुरुवात कुठून झाली आपली, भारतातल्या कुठच्या शहरातून? सुरुवात केली आम्ही दिल्लीवरनं. त्यावेळेला ते नेहरू सेंटनरी एअर होतं. त्याच्यामुळे त्यावेळेचे गव्हर्नर कर्नल रोमेश भंडारी तेव्हा दिल्लीमध्ये गव्हर्नर होते. 12 नोव्हेंबर 1989 साली त्यांनी आम्हाला फ्लॅग ऑफ केला. तिथनं आम्ही गेलो कलकत्त्याला. दिल्ली कलकत्ता केलं सायकलने. आणि कलकत्त्यावरनं बर्मा देश अजूनही परवानगी देत नाहीये, त्यामुळे आम्ही फ्लाय करून गेलो बँकॉकला. तिथनं मग बँकॉकवरनं सायकलिंग करत, म्हणजे थायलंड, मलेशिया, सिंगापूर बाय रोड. आणि तिथे त्यावेळेला सुंदर रोड होते, म्हणजे दक्षिण आशियाई देशात ना. येस. आणि तिथनं गेलो, मग सिंगापूरवरनं आम्ही गेलो पर्थला, ऑस्ट्रेलिया. तर पर्थ, ॲडिलेड, मेलबॉर्न, कॅनबेरा, सिडनी हा संपूर्ण कोस्टल प्रवास आम्ही सायकलने केला. पण तिथे 800 किलोमीटरचं नोलारबारचं डेझर्ट आहे, तिथे फक्त आम्ही बसने प्रवास केला, कारण तिथे आम्हाला दुसरा काही पर्यायच नव्हता. एका दिवसात आम्ही 800 किलोमीटर करूच शकत नव्हतो. आणि मग ऑस्ट्रेलियातून तिथनं आम्ही गेलो अमेरिकेला. हा त्यावेळेचा जगातला सगळ्यात लॉंगेस्ट रूट, म्हणजे सिडनी ते लॉस एंजल्स, जगाची 2 टोकं. सिडनीला जेव्हा आम्ही बसलो तेव्हा टेम्परेचर होतं 48 डिग्री आणि जेव्हा आम्ही लॉस एंजल्सला उतरलो टेम्परेचर -2. बापरे. त्यानंतर पुढचे 3 महिने आम्ही बर्फामध्ये सायकलिंग केलंय. बर्फामध्ये सायकलिंग करणं म्हणजे मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये घाम गाळणं वेगळं आणि बर्फामध्ये सायकल चालवणं खूप कठीण होतं. कितीतरी कठीण. हां, तर त्यावेळेला असं व्हायचं की अमेरिकेचं जे वेदर फोरकास्ट होतं ना ते एवढं सुंदर असायचं ना की आम्हाला रोज रात्री कळायचं की सकाळी 9:12 फ्युरी पडणार. फ्युरी म्हणजे कापसासारखा जो स्नो पडतो तो सुरू होतो आणि तो 11ला बंद होणार. अच्छा. म्हणजे आणि तसंच बरोबर 11:17 बंद, 9:12 चालू. त्याच्यामुळे रोज वेदर फोरकास्ट बघून आम्ही सायकलिंग चालू केलं आणि पुढचे 3 महिने आम्ही कंटिन्युअस त्या स्नोमध्ये सायकलिंग केलं अमेरिकेमध्ये. आणि मग अमेरिकेमध्ये कसा तुमचा पुढचा रूट कसा होता? लॉस एंजल्सवरून आम्ही निघालो तेव्हा स्नोई माउंटन म्हणजे अर्कान्सस, ओक्लाहोमा, ॲटलांटा, वॉशिंग्टन DC आणि मग पुढे न्यूयॉर्क, बुफालो, असं आम्ही ते संपूर्ण 16 राष्ट्र आम्ही ती सायकलवरनं पार केली. आणि त्या ठिकाणी आम्हाला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला, कारण तिथे जी मोटेल्स आहेत ती बहुतेक पटेल कंपनीची आहेत. तिथे त्यावेळेला लोक मोटेलला पोटेल पण म्हणायचे, आपले भारतीय लोक होते. त्याच्यामुळे तिथे आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्यांचा सपोर्ट चांगला मिळाला, पाठिंबा.
आधी लोक पैसे घ्यायचे, म्हणजे गेल्यानंतर आपण तिथे कसं संपूर्ण बुलेट प्रूफ ग्लास वगैरे असायचे, तिथे आपण पासपोर्ट द्यायचं, मग ते आपल्याला चावी देणार आणि रूमवरती जायचं. पण नंतर त्यांना कळलं हे इंडियन्स आहेत, आणि मग त्यांना कळलं की मग ते म्हणायचे नको नको, मग ते $2 घेतले, मग ते मला परत द्यायचे आणि रात्री जेवायला बोलवायचे. आमचं मुख्य कारण ते होतं की आम्हाला इंडियन खाणं मिळायला पाहिजे होतं. हा आमचा उद्देश असायचा. $2 गेले चाललं असतं आम्हाला, पण ते आम्हाला जेवण ते इंडियन मिळायला हवं होतं, हा उद्देश होता. बरं, आणि मग पुढे गेलात तुम्ही तिथून? तिथनं आम्ही गेलो वॉशिंग्टन DC, तिथनं मग बुफालो आणि मग कॅनडामध्ये गेलो. तिथून टोरॉन्टो, ओटावा, मॉन्ट्रियल हे संपूर्ण सायकलने गेलो. अच्छा. टोरॉन्टोमध्ये जेव्हा आम्ही निघालो तेव्हा ते 70 किलोमीटर जवळपास तो लेकच आहे तिकडे, ऑन्टेरिओ लेक आहे. त्या संपूर्ण लेकमध्ये त्याला फेरी मारून मग आम्ही मॉन्ट्रियलला गेलो. अत्यंत निसर्ग सुंदर अशा सगळ्या परिसरातनं तुमची सायकल सफर झाली असेल, आणि त्याच वेळेला ती आव्हानात्मक सुद्धा खूप असणार, कारण तापमानातला फरक हा प्रचंड होता. तर या सगळ्या तापमानातल्या बदलांना तोंड देण्याची तयारी ही तुम्ही कशी करून ठेवली? वर्ल्ड टूरच्या आधी जेव्हा प्लॅन ठरलं होतं ना, तेव्हाच आम्ही ठरवलं की मुंबई लडाख ही जी भारतातली पहिली मोहीम, तर ते मी सुरू केली समुद्र सपाटीपासून, म्हणजे मुंबईपासून ते लडाखपर्यंत. तिथे आम्हाला प्लेन मिळालं, माउंटन मिळालं आणि स्नो पण मिळालं. त्याच्यामुळे त्या 27 दिवसामध्ये आम्ही हे ठरवलं की ॲटलिस्ट आपण जर 30,000 किलोमीटर सायकलिंग करत असेल तर 10% म्हणजे 3,000 किलोमीटर हे ॲटलिस्ट आपण जर एका महिन्यामध्ये केलं तर आपण काहीतरी आपलं फिटनेस स्वतःला प्रूव्ह करू शकू आणि आपण स्पॉन्सरला सांगू शकू. आणि या मोहिमेमुळेच आम्हाला ज्युनियर चेंबर JCs हे स्पॉन्सर मिळाले, आणि ते जगात थ्रूआउट ठिकाणी होते. तर त्याच्यामुळे आम्हाला तो खर्च सगळा कमी झाला. या मोहिमेचा उद्देश काय होता मूळ तुमचा? ह्याच्या आधी यॉटवरती कस्टम्सच्या लोकांनी अराउंड द वर्ल्ड गेले होते समुद्रातून. तेव्हा महेंद्र कुमारने म्हटलं की आपण सायकलने जाऊया, आणि म्हणून आम्ही त्यावेळेला आफ्रिका कॉन्टिनेंटमध्ये आपल्याला परवानगी नव्हती. त्या काळी फक्त आपण 4च कॉन्टिनेंट होते, आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण हे 4 कॉन्टिनेंट आपण सायकलने पार करायचे, आणि आमच्या ते प्लॅनिंगमध्ये बसत होतं. एका वर्षामध्ये आम्ही 35,000 किलोमीटर सायकलिंग करू शकत होतो. म्हणजे केवळ साहस, स्वतःच्या क्षमता आजमावून पाहणं, यासाठी तुम्ही ही मोहीम आखलीत. आणि जग बघणं. हा, नाही तर आपल्याला लंडन, पॅरिस आपल्याला कुठे बघायला मिळणार. तुम्हाला सांगतो, मी आधी बघितलं स्वित्झर्लंड आणि मग बघितलं महाबळेश्वर. बरं, अच्छा, वा. म्हणजे सायकलमुळे हे शक्य झालं. तुमच्या घरची आर्थिक स्थिती ही अगदी बेताचीच होती, आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे वडिलांची मिल बंद झालेली, आईसुद्धा घरकाम करणारी, अशा सगळ्या वातावरणामध्ये तुमचं तरुणपण आणि नोकरी सुरू झाली. पण शारीरिक फिटनेस या सगळ्या मोहिमेसाठी हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा. म्हणजे आर्थिक प्रश्न जसा मोठा आहे त्याचप्रमाणे स्वतःची शारीरिक क्षमता, कारण काहीही होऊ शकतं. आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर परदेशामध्ये त्या काळात इतकी संवादाची, संपर्काची साधनंही नव्हती. बरोबर. तर तो आपला फिटनेस तो कसा काय पाहता आला? जेव्हा मी माउंटेनिअरिंग करायचो ना, त्याच्या आधी मी NCC मध्ये होतो. बरं. तर त्यामुळे तिथे NCC मध्ये सिलेक्शन झालेलं तेच रनिंगमुळे. तर तेव्हा मी मिनी मॅरेथॉन त्यावेळेला केलं होतं. 24 किलोमीटर धावायचं, आणि त्या धावण्यामुळे सिलेक्शन झाल्यामुळे मला NCC मध्ये प्रमोशन देखील मिळालं होतं की लायन्स कॉर्पोरेल मला ते कॉर्पोरल म्हणून प्रमोशन मिळालं होतं. आणि त्याशिवाय मला काश्मीरला जायला मिळालं होतं युथ एक्सचेंज प्रोग्राममध्ये. आणि तिथे मी काश्मीरला गेल्यानंतर मी प्रथम हिमालय बघितला, आणि मी ठरवलं की इथे मी परत येणार. आणि त्याकरता मी 1984 साली उत्तर काशी नेम इथे मी गिर्यारोहणाचा कोर्स केला, बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स. तिथे मी A ग्रेड मिळवली, आणि मग मी हिमालयामध्ये चालूच ठेवलं. मग तिथे मला नेहमीच दरवर्षी मी मोहिमा आखायचो. भागीरथी टू सोलिटॉप ही जी शिखरं आहेत, हिमशिखरं, ती मी क्लाइंब केलेली. त्यामुळे फिटनेस हा माझा चालूच होता. त्याच्याबरोबर स्विमिंग होतं, सायकलिंगची प्रॅक्टिस करत होतो. त्याच्यामुळे फिटनेस हा प्रॉब्लेम नव्हताच. ती ऊर्जा कुठे घालवायची हाच प्रश्न होता. बरं. तरुण वयामध्ये एक जोश असतो, उत्साह असतो, आणि तुम्ही म्हणाल तशी ताकद पण असते की आपण कुठचंही संकट आलं तरी ते परतवून लावण्याची शारीरिक आणि मानसिक सुद्धा क्षमता ही अर्थात तुमची NCCमुळे अधिक वाढीला लागली असेल. तर या सायकल मोहिमेसाठी तुम्ही किती जणांची टीम होती तुमची? आम्ही 4 होतो फक्त. त्याच्यामध्ये मी टेक्निकल एक्सपर्ट, म्हणजे सायकल रिपेअरिंग करणं वगैरे ते मी शिकून घेतलेलं. त्याच्यामुळे त्यांच्यावरती मी एकटा होतो. तर आम्ही तिघांनी ग्रुपने पूर्ण केलं. एक जण फक्त परत आलेला, RP मंडल, ऑस्ट्रेलियावरनं तो परत आला. अच्छा. आणि बाकीचे पुढे गेले? आम्ही तिघांनी पूर्ण केली. पण मग तुम्ही टेक्निकल एक्सपर्ट तुम्ही म्हणालात, म्हणजे सायकल कोणाची बिघडली तर दुरुस्त करून देणं वगैरे, असं किती वेळा लागलं असेल करायला? बापरे, आता ते मोजणं सोडून दिलं आम्ही. जवळपास मी 8 तर आम्ही टायर बदलले, पुढचे मागचे. बरं. टायर बदलले, म्हणजे ट्यूब तर किती वेळ पंक्चर झाली तर ह्याचा हिशोबच नव्हता. कधी कधी दुसऱ्या 3 वेळा पण पंक्चर व्हायचं. मग ती ट्यूबच बदली करायला लागायची.
प्रॉब्लेम आला आम्हाला बर्फामध्ये, की बर्फात तुम्ही पंक्चर कसं काढणार. हो खरंच. मग तिथे आम्ही सोल्युशन काढलं की त्यावेळेला आम्ही सगळ्या ट्यूब पॅच लावूनच तयार ठेवायचो आणि पंक्चर झालं तर फक्त डायरेक्ट ट्यूबच बदली करायची. म्हणजे ते पंक्चर शोधणं आणि काढणं हा प्रसंगच मिटायचा. पण तरी पण हात ते थरथरायचेच ना. मग त्याच्यामुळे ते गारठ्यामध्ये कारण ते ग्लोव्स काढणं वगैरे आणि मग ते भरायचं. म्हणजे तिथे आम्ही हिमालयातल्या कॅम्प वनचे कपडे घालून सायकलिंग करायचो. म्हणजे त्यावेळेला सायकलमध्ये बॅगमध्ये वजन कमी असायचं, अंगावरती कपड्याचं वजन जास्त असायचं. सायकल दुरुस्त करायला तुम्ही होतात त्यांच्याबरोबर, म्हणजे ते एक तुलनेने सोपं झालं. पण रस्त्यात कुठे अपघातांची भीती वगैरे असं काही नव्हतं त्या काळात की कसं होतं ना. पण तिथे बाहेरगावी सायकलिस्टना खूप महत्त्व आहे. म्हणजे त्यांना खूप रिस्पेक्ट असतो. तिथे रस्त्याच्या बाजूला शोल्डर असते आणि त्या शोल्डरवरून आपण सायकलिंग करायचं असतं. त्याच्यामुळे रोड ॲक्सिडेंटचा चान्सेस खूप कमी असतो, खूप कमी असतो. आणि ट्रॅक वेगळा असतो बहुतांशी. म्हणजे रस्त्याच्या कडेने सायकल चालवली तर आपल्याला तो तेवढा त्रास होत नाही. एका दिवशी किती साधारण प्रवास सायकलवरनं करायचा? आमचं ॲव्हरेज 140 किलोमीटर वगैरे असायचं. पण आम्ही मॅक्झिमम केलं आहे 204 किलोमीटर, ते बँकॉकला. आणखीन अगदी माउंटनमध्ये वगैरे 87-88 किलोमीटर ते वगैरे व्हायचं. जिथे कारण जर आपण युरोपमध्ये गेलो ना तर फ्रान्स आणि इटली हे देश असे आहेत ना की तुम्ही वर चढा आणि खाली उतरा, वर चढा आणि खाली उतरा. म्हणजे वरती गाव असेल किंवा खालती गाव असेल, म्हणजे तुम्हाला चढ उतार करूनच आपल्याला जावं लागतं. आणि तिथे टूर द फ्रान्स जे आपण ऐकतो ना, तिथे आम्ही जाऊन बघितलं की तिथे जवळपास वयवर्षे 6 पासून वयवर्षे 60च्या पुढे लोकांचे वेगवेगळे ग्रुप असायचे आणि ते दर शनिवार रविवारी सायकलिंग करायचे. अच्छा, बरं. खूप खूप तिथे म्हणजे सायकलला तिथे खूप महत्त्व आहे. बरं. सायकल हे वाहन मुळात निसर्गाशी जोड असणारं, पर्यावरणाशी सुसंगत अशा प्रकारचं वाहन मानलं जातं आणि ज्याच्यामध्ये अर्थातच पेट्रोल वगैरे अशा प्रकारचं कुठचंही इंधन नाही, तर मानवी शक्तीच्या जोरावर आपण ते चालवू शकता. तर हाही त्याच्यामागे विचार होता की कसं? हो ना. पहिला उद्देश तोच होता की वर्ल्ड इज वन विथ ग्लोबल सायकलिंग एक्सपिडिशन. हा आमचं त्यावेळेला ब्रीदवाक्य होतं. आणि तिघांच्या सायकलवरती वेगवेगळं सामान होतं. म्हणजे महेंद्र कुमार हे डॉक्युमेंट्स बघायचं, मखन सिंग ह्याच्याकडे सगळं जेवणाचं साहित्य म्हणजे स्टोवपासून सगळी भांडी वगैरे, गॅस स्टोव वगैरे हे त्याच्याकडे असायचं आणि सायकल रिपेअरिंग सामान माझ्याकडे व्हायचं. म्हणजे कपड्याशिवाय 15-20 किलो आमचं हेच सामान असायचं. म्हणजे प्रत्येक सायकलवरती आमच्याकडे 25 किलो सामान तरी असायचं. आणि ही पृथ्वी प्रदक्षिणा आपल्याला एका वर्षात पूर्ण करायची आणि पर्यावरण स्नेही अशी ही मोहीम, हे तुमच्या मोहिमेचं मूळ उद्दिष्ट म्हणता येईल. आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येकाचे विभाग वेगवेगळे होते. म्हणजे खानपान सेवा एकाकडे, त्याच्यानंतर एकाकडे सगळी कागदपत्र आपली व्यवस्थित सांभाळणं, संवाद सगळ्यांशी ठेवणं, संपर्क साधणं या दृष्टीने. पण मग त्या देशामध्ये कुणाशी आधी ओळख वगैरे अशी काही होती की कसं? आमचे जे स्पॉन्सर होते जेसीस ज्युनियर चेंबर, त्यांचे सगळीकडे मेंबर्स होते. तर त्यांच्याशी महेंद्र कुमार असायचा टचमध्ये. तर आम्ही असं ठरवलं की त्यावेळेला माझ्या बिल्डिंगमध्ये दादरला 3 माळ्याची बिल्डिंग होती, पण फक्त एकच फोन होता. त्याच्यामुळे तिथनं फोन करणं खूप कठीण गोष्ट होती. म्हणजे कम्युनिकेशन इज अ बिग प्रॉब्लेम. म्हणजे STD पण बुक करायला लागायचा, ट्रंक कॉल त्यावेळेला बुक करायला लागायचा आणि मग तो फोन लागायचा. त्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की कोणतरी एकाकडे फोन येईल. म्हणजे महेंद्र कुमारच्या बायकोकडे त्यावेळेला फोन यायचा आणि मग आमची मंडळी त्यांना फोन करून सांगायची. म्हणजे दर 8 दिवसांनी महेंद्र कुमार फोन करायचा आणि सांगायचा आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. आणि त्याची बायको मग आमच्या सगळ्यांकडे फोन करून कळवायचे की हे सगळे सुखरूप आहे. अच्छा, बरं. अशा प्रकारे घरच्यांना निरोप तुमच्या मिळत होता. रोजचा हा प्रवास करताना तुमच्याबरोबर शिधा थोडाफार आणि स्टोव वगैरे, पण मग आपला आपण स्वयंपाक करून खाणं असं काही घडत होतं की? ह्याच्या पण गमती होत्या. आम्ही राहायला मोस्टली सिलेक्ट करायचो युथ हॉस्टेल्स. बाहेरच्या ठिकाणी युथ हॉस्टेल खूप आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला काय होतं की राहायला घर मिळतं, म्हणजे डॉर्मेटरी सिस्टीम असते, पण तुम्हाला किचन मिळतं. मग किचनमध्ये जाऊन तिथे आम्ही जेवण करू शकत होतो. आणि तिथे आम्हाला वेगवेगळ्या देशातील लोक मिळायची, त्यांच्याशी ओळख व्हायची. आपली इंडियन करी जर शिजायला लागले ना की तो वास घेऊन सगळी लोक यायची, इंडियन करी आणि जवळ यायचे. म्हणजे जॅपनीज, अमेरिकन, युरोपियन सगळे त्यावेळेला तिकडे यायचे. त्यांना आकर्षण खूप होतं. अजूनही इंडियन करी खूप फेमस आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही स्वयंपाक करायचा. पण मग दिवसा प्रवासात बर्गर वगैरे जे मिळेल ते खायचं. म्हणजे आम्ही जेव्हा संध्याकाळी थांबायचो ना तेव्हा आधी सायकल रिपेअरिंग असेल तर ते करायचं, नंतर आपले कपडे धुणं ते करायचं, नंतर हिशोब लिहिणं, डायरी लिहिणं आणि मग घरी पत्र लिहिणं. पत्राची पण एक गंमत होती. पत्र लिहिली तर ती आम्हाला येणार कशी आणि मिळणार कशी? हो ना, कारण तुम्ही सतत पुढे जात राहणार. येस.
श्रोत्यांना वाटेल की आपण ह्यांना पत्र कशी मिळायची. तर मी घरी एक टाइम टेबल बनवून ठेवलं होतं की जर तुम्ही ह्या तारखेला पत्र लिहून ज्या दिवशी तुम्ही पोस्ट करणार ना ती मी तारीख लिहून ठेवलेली. जर तुम्ही ह्या तारखेला पोस्ट केलं तर तुम्ही पत्र जर्मनीला पाठवा. जर ह्या तारखेला पत्र लिहिलं तर तुम्ही स्वित्झर्लंडला पाठवा. जर या तारखेला पत्र लिहिलं तर तुम्ही लंडनला पाठवा किंवा फ्रान्सला पाठवा. आपण फ्रान्सला कुठे पाठवा तर तिथे आम्ही आपल्या एम्बसीमध्ये पत्र पाठवायचं. अच्छा. एम्बसीमध्ये आम्हाला भारतीय दूतावासामध्ये. हां, दूतावासामध्ये. आणि तिथे जाऊन ती आम्ही पत्र कलेक्ट करायचं. आणि तो आमचा सुवर्ण काळ होता. ती पत्र मिळाल्यानंतर ती पत्र वाचायची आणि मी इथून पत्र पाठवते त्यांना मिळायची, त्याचा ते रिप्लाय करायचे. ही खूप मोठी गंमत होती. आत्ताच्या काळात विचार केला तर आपण केव्हाही संवाद साधू शकतो. मोबाईल असतात, फोटो पाठवू शकतो, अगदी तासाला सुद्धा ख्याली खुशाली कळवणं हे तुलनेने शक्य आहे. पण त्या काळात मोबाईल नाही, लँडलाईनच फक्त आणि पत्र. आणि पण मग पत्र लेखन तुम्ही पण आणि तुमच्या घरची मंडळी सुद्धा करत होती. हो ना, त्याचं एक संकलन केलेलं आहे. ती वेगळे माझे पत्र आले ना की इथे सगळे मित्रमंडळी जमा व्हायचे आणि ते मिळून सगळे मित्र ऐकायचे पत्र. अच्छा. आणि मी सांगून ठेवलेलं की पत्राची ओरिजिनल कॉपी माझ्या घरीच ठेवायची, झेरॉक्स तुम्ही घेऊन जा. बरं. वा. आणि ती पत्र अजून जपून ठेवलेली आहेत माझ्याकडे. हस्तलिखित सगळी आहेत पत्र. पण असा एका सामान्य घरातला तरुण मुलगा बाहेर पडलाय, जगप्रवासाला निघालाय, तर आईवडिलांना ह्याची कल्पना होती का की हे कितपत कठीण आहे, का वेड आहे ह्याचं की काय, असं वाटलं की कसं होतं? कधी कधी काय असतं की अज्ञानामध्ये पण सुख असतं. की जर आईवडील जास्त शिकलेलं नसेल ना तर त्यांच्यामध्ये कसं असतं की त्यांना तेवढं माहिती नाही की धोका काय आहे म्हणून, किती असेल. आणि लहानपणापासून आपण आज्ञाधारक असल्यामुळे त्यांचा माझ्यावरती विश्वास होता की काहीतरी वाईट करणार नाही, आपल्याला सोडून जाणार नाही, ही त्यांना गोष्ट माहिती होती. कुठच्या तरी वाईट मार्गाला नाही जाणार नाही. आणि त्याच्या आधी मी जे गिर्यारोहण केलेलं त्याचं पेपरात नाव आलेलं, स्विमिंग केलेलं त्याचं पेपरात नाव आलेलं, त्याच्यामुळे त्यांना थोडासा जरा आता कॉन्फिडन्स आलेला की नोकरी पण चांगली करतोय आणि चांगलं काही करतोय तर द्यावा त्याला करायला. म्हणून त्यांनी ते करायला दिली. जर एरवी आत्ता जे पालक असेल तर त्यांनी संपूर्ण चौकशी केली असती, सेफ्टी काय आहे, कसं काय होणार, झालं तर काय होईल. पण त्या मौलीने कधीच काही विचारलं नाही. आणि अति काळजीचा काळ आहे. येस. त्यामुळे जाम नुकसान होतं मुलांचं. पण त्यावेळेला आईने पत्र लिहिलं वगैरे असं काही घडायचं? हो ना, आईने लिहिलंय. बाबांना मी सांगितलं पत्र लिहा म्हणून. ते माळकरी होते, त्यांनी मला एक पत्र लिहिलं होतं आणि तेही माझ्याकडे अजून जपून ठेवलेलं आहे मी. काय असायचं त्या पत्रामध्ये त्यांच्या? की काळजी घे, नीट वाग, लोकांशी संबंध चांगल्या ठेवले पाहिजे, आपण रागवायचं नाही, मित्रांशी सांभाळ. अच्छा. असा सगळा उद्देश असायचा. म्हणजे उपदेश होता पण अगदी म्हणजे वडिलकीच्या नात्याने आणि पालक म्हणून प्रेमापोटी लिहिलेलं होतं. त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे तुम्हाला जगभरात वेगवेगळी माणसं सुद्धा अनुभवता आली असतील. तसे काही अनुभव आम्हाला सांगाल का? खूप वेगवेगळे अनुभव आले. म्हणजे फायनान्सपासून ते काळजीपोटी किंवा आत्मीयतेपोटी देखील. कितीतरी भारतीय अमेरिकेमध्ये सांगायचे की तुम्ही आता सायकलला जात ना, टाकून द्या सायकल, इथेच राहा. अच्छा. असेही लोकांनी सल्ले दिले. त्यावेळेला म्हणजे 1989 साली भारताची परिस्थिती खूप वेगळी होती. आम्ही गेलो तेव्हा वेगळे पंतप्रधान, तिथे गेलो होते वेगळे पंतप्रधान, आणि जेव्हा परत आलो तेव्हा वेगळे पंतप्रधान. त्याच्यामुळे भारताची आर्थिक परिस्थिती पण वेगळी होती. आणि तेव्हा तिथे बहुतांशी पंजाबी लोक तिथे कॅनडामध्ये वगैरे आरामात येऊन राहत होते. तर ते म्हणायचे, पण आमचं त्या तिघांचे ते कस्टम ऑफिसर होते आणि माझी पण बँकेतील नोकरी चांगली नोकरी होती. त्यामुळे आम्हाला तसा कधी मनात विचारच नाही, त्याचा मोह नाही पडला, कधीच मोह नाही पडला. तिथे आम्ही बघितलं खूप काही छान आहे. म्हणजे तिथे मी 2-3 वेळा कॉन्फरन्स अटेंड केली. त्या कॉन्फरन्समध्ये तिथली मुलं म्हणायची की सी दिस पीपल, दे पेरेंट्स, दे बोथ द पोटॅटो, दे एक्सपेक्ट मँगो फार्मर्स. अच्छा. म्हणजे तुम्ही शेती लावते बटाट्याची आणि अपेक्षा करताय आंब्याची. म्हणजे असं व्हायचं की त्यावेळेला तिथली जी आपली भारतीय मंडळी होती ना, त्यांना वाटायचं की मुलांनी घरी येऊन परवाच्या म्हणायची, संध्याकाळी शुभंकरोती म्हटलं पाहिजे. आणि तिथे शाळा होती ती कॅथलिक, की जिथे अगदी फ्री वातावरण होतं. त्याच्यामुळे तो मधला जो त्यांच्या मनाची जी अवस्था होती ना, ती तरुणपुढची खूप वेगळी होती. तिथली जी मंडळी होती, तरुण मुलं, की त्यांना वाटत होतं की एकदम फ्री वागलं पाहिजे आणि घरी त्याच्यावरती बंधन यायचं की हे करू नको, ते करू नकोस. पण ती मुलं तशी वागत नव्हती. त्यामुळे व्हायचं काय की एका ठिकाणी मला ना एक पटेल कुटुंब भेटलं. तर त्याच्यामध्ये एक मुलगा अपंग होता. आणि तिथे अपंगांना चांगल्या व्यवस्था आहेत, म्हणजे व्हीलचेअर वगैरे खूप चांगल्या वगैरे असतात. तर तो म्हणाला की मी कधी भारतामध्ये येणारच नाही. म्हटलं का रे?
तर तो म्हटलं का इथे काय आहे, तिथे काहीच नाही आहे. म्हटलं का इथे काय आहे, इथे ही मॅन आहे, सुपरमॅन आहे वगैरे. अरे म्हटलं अरे तुला माहीत नाही का, हे ही मॅन सुपरमॅन सगळे भारतामध्येच होते. तो म्हणतो कसं काय, तो म्हणतो भीम हा तुमचा ही मॅन आहे, सुपरमॅन म्हणजे आमचा मारुती आहे, त्यांनी फक्त कॉपी करून तुम्हाला वेगळ्या तऱ्हेने दाखवलं, तू बघतोस ना रामायण. तो म्हणतो हो अंकल हे बरोबर आहे, हे कधी लक्षातच नाही आलं आमच्या. म्हणजे आपलेच प्रोडक्ट आपल्याला विकता येत नाहीत, पण त्यांना ते विकता येतात. बरं, हा फरक पडतो त्यामध्ये. हे तुम्ही काही भारतीयांचे अनुभव सांगितले, पण परदेशामध्ये तुम्ही म्हणालात तसं सायकल स्वारांना एक वेगळा आदर मिळतो, तर त्यांच्या वागणुकीचे, चांगुलपणाचे असेही काही अनुभव आले? हो ना, इथे मला एक खूप आवडून सांगावं असं वाटेल. सॅरॅकसला मी एका ठिकाणी जाताना मी सायकलचा पंप विसरलो. बरं. आणि आता काय करायचं, लीडर खूप वैतागला. एक तर आपल्या सॅरॅकस अमेरिकेमध्ये. तर म्हटलं की एकतर आपल्याला पैशाची तंगी असायचीच, आणि आता परत पंप आपल्याला विकत घ्यायला लागेल. मी आता काय करणार, चूक तर झालेली आहे. म्हटलं की काय करू शकत नाही आपण, चला आपण दुकानात जाऊया. काही परत जाऊ नाही शकणार, आणू शकत नाही, कारण दुपार झालेली. पण एवढं परत 50 किलोमीटर पाठीमागे जायचं शक्य नव्हतं. तर मग आम्ही दुकानामध्ये गेलो. तर ते दुकान म्हणजे मोठा मॉल होता, जसं आपण हल्ली मॉल बघतो ना तसं तो मोठा मॉल होता. त्याच्यामध्ये प्रत्येक स्पोर्ट्सचं सामान विकायला होतं. आणि मी तर होतो गिर्यारोहक. तिथे गेल्यानंतर मला ते स्लिपिंग बॅग, आईस सॅक्स आणि हॅवरसॅक्स सगळं बघायला नंतर मी एकदम हरकून गेलो, डोळे चमकून गेले, आणि मी तेच फक्त बघत बसलो. तर तेवढ्यात तिकडचा मालक आला म्हटलं, आणि त्याने विचारलं इन व्हॉट वे आय कॅन हेल्प यू. तर म्हटलं की आय एम ऑल्सो फ्रॉम इंडिया. म्हणजे ओ यू आर फ्रॉम हिमालय म्हणजे इंडिया, त्यांच्याकडे तो हिमालय ना, कारण तो गिर्यारोहक होता. हिमालय ही भारताची ओळख तिथे होती. तर तो बोलला की मला पण क्लाइम्बिंग करता हिमालयामध्ये यायचं आहे. पण मी म्हटलं की मी पण माउंटेनिअरिंग केलेलं आहे, मी म्हटलं 2 पीक क्लाइम्ब केलेली आहेत. तर तो एकदम खुश झाला एकदम. म्हटलं मग तुला आता इथे काय पाहिजे. ते म्हटलं नाही, आता मी सायकलवरती आहे आणि मी माझा पंप विसरलो आणि माझे पंप नाही आहे. तर त्याने सायकल बघितली. ही सायकल तर म्हणजे आपली इंडियन सायकल होती, आणि तिकडे सगळ्या सायकली वेगळ्या असतात. तर तो म्हणाला की एक काम कर, हा पंप माझ्याकडे नाही आहे, तुम्ही कुठे चालले आहेत. तर मी सांगितलं की ह्या गावी मी चाललो आहे. तो बोललो की तिथे अजून एक दुकान आहे, तिथे तुला तो हा पंप मिळेल. तू एक काम कर, मी आता फोन करून चौकशी करतो, कन्फर्म करतो, तुम्ही पुढे निघा, मी त्याला सांगतो तो पंप तुम्हाला तिथे मिळू शकेल. तर मी म्हटलं ठीक आहे. त्याला थँक्यू म्हटलं की आपण काहीतरी विकत घेऊया म्हणून. मखन सिंग म्हटलं आपण ग्रीटिंग कार्ड घेऊया. त्यांनी ग्रीटिंग कार्ड घेतली आणि तो पैसे द्यायला गेला. म्हणतो नो 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 यू आर फ्रॉम हिमालया, यू डोंट गिव्ह मनी. आणि त्याने ते आम्हाला तसंच दिलं. आणि मग आम्ही त्याला थँक्यू म्हटलं, आणि मी सांगितलं एका परीने तुम्हाला शुभेच्छा दिल्या त्यांनी. हो. आणि मी म्हटलं लीडरला बघ माउंटेनिअरिंग केलं की कसा फरक पडतो बघ, कसं त्याने आपला रिस्पेक्ट दिला. चला पुढे आपल्याला पंप मिळेल. तर म्हणतो विकतच घ्यायला लागेल ना. त्याने टोमणा मारला. म्हटलं ठीक आहे यार, आता ठीक आहे, चूक झाली माझ्याकडनं. आम्ही पुढे गेलो. जेव्हा मी त्या दुकानाजवळ पोहोचलो ना, तर सेम जो पाठचा मालक होता ना तसाच माणूस तिथं दिसला आम्हाला. आम्ही म्हटलं हा जायचा जुळभाऊ आहे की काय. जर पुढे गेलो तर हा माणूस तिथे गाडीने पुढे गेला, त्याने तो पंप विकत घेतला, आणि आमचा वेळ जाऊ नये म्हणून त्याने बघून तो पुढे आला आणि म्हटला दिस इज फ्रॉम ऑन द हाऊस, आणि त्याने तो आम्हाला पंप दिला. त्याच्याबरोबर त्याने आम्हाला एक होका यंत्र आणि किचन दिलं, हे माझ्यातर्फे. मार्गदर्शक म्हणून होका यंत्र सुद्धा दिलं. म्हणजे किती त्याला बरं वाटलं. त्याने तो पंप म्हटलं बघ चांगल्या माणसाला चांगलं मिळतं. म्हटलं आपल्याला खर्च करावा लागला नाही, फुकट पंप मिळाला, आणि तोही मानाने. आणि त्या माणसाला काय गरज होती हे सगळं करण्याची, नाही का. पण त्याला त्याचं कौतुक वाटलं आणि त्याचं महत्वही त्याला कळलं. तुमच्या इंडियावरनं सायकलने आलेले आहेत, सायकलिंग करता आहेत, तो स्पोर्ट्समनची किंमत त्याला कळू शकते. प्रोत्साहन दिलं त्याने तुम्हाला. असा अजून एक अनुभव आहे. हा सांगा ना. टोरंटोमध्ये आमची सायकल चोरीला गेली होती. पण त्याच्या आधी जेव्हा टोरंटोमध्ये आम्ही शिरलो ना, तेव्हा तिथेच आम्ही सिग्नलला थांबलो होतो. तर एक सायकलवाला आला. तर त्याच्याकडे पण बॅग्स होत्या. आम्हाला वाटलं की हा पण आमच्यासारखा टुरिस्ट आहे, पण त्या बॅग तशा पातळ होत्या, म्हणजे त्यात कपडे वगैरे नव्हते. तो आमच्या जवळ आला. यू आर फ्रॉम इंडिया. ती म्हटलं येस सर. तर यू आर ऑल्सो डुईंग टुरिंग. तुला नो 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 आय एम कुरिअर हिअर. अच्छा. त्याचा तिथे कुरिअरचा व्यवसाय होता, आणि तिथे कुरिअर सायकलने करतात, कारण ट्रॅफिक जाम असतं, गाड्यामुळे जायला मिळत नाही, म्हणून सायकलिस्ट तिथे कुरिअरचा बिझनेस करतात. तर तो म्हणाला की डू वन थिंग, वी विल हॅव कॉफी विथ यू. ते म्हणलं पण आत्ता आम्ही तर वी आर गोइंग टू हॉस्टेल, डोंट वरी आय विल टेक यू टू हॉस्टेल. तो आम्हाला हॉस्टेलला घेऊन गेला. त्याने आमच्या हॉस्टेलचे पैसे भरले, आणि त्याने तिथे आम्हाला कॉफी पाजली. तो म्हणाला की मी भारतात फिरलो आहे, मी भारतामध्ये 8 महिने होतो, मला कधीही पैसे खर्च करायला नाही मिळाले नाहीत. दिस इज द फर्स्ट टाइम, मला बरं वाटलं की तुम्ही आलात म्हणून. अच्छा. त्याने आमचे हॉस्टेलचे पैसे भरले, कॉफी पाजली, आणि तो निघून गेला. त्याने मला कार्ड दिलं आणि फोन नंबर दिला. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आपण म्हणतो. तर आपण आपल्या देशवासियांनी जे केलं
तसंच त्याचा परतावा तुम्हाला तिथे मिळाला असं म्हणता येईल. मोठी मजा तर पुढे आहे. हां, तुमची सायकल हरवली, ती मुख्य साधनच गेलं प्रवासाचं. मजा काय झाली, तो आमचे पैसे भरून तो निघून गेला. रात्री आम्ही सायकल पार्क केली, रात्री झोपलो मस्तपैकी. म्हटलं बघ ना, कोणीतरी एक चांगलं काम केलेलं आहे, त्याचं आपल्याला फळ मिळालं. बघ कोण कसा भेटतो, नुसतं भारतीयच नाही तर परदेशीवासी जे भारतात येऊन गेलेत त्यांना देखील भारताबद्दल किती बरं वाटतंय, असं आम्ही खुशीत झोपी गेलो. सकाळी उठलो आणि बाहेर आलो, बघतो तर आमची सायकल चोरीला गेली. अरे बापरे. आमची हालतच म्हणजे सगळं गर्भगळीत झालो आम्ही. काय करणार आता करायचं काय, असे पैसे कुठे घालणार सायकलला विकत, आपण विकत सायकल कशी घेणार. तिथे आमच्या ओळखीचं कोणीच नाही. बरं शनिवार रविवार आम्ही काय करायचो, प्रत्येक ठिकाणी गेलो ना की आधी टेलिफोन डायरेक्ट ढूंढवायचो. तिथे आम्ही सिंग बघायचो, सिंग दिसलं की गुरुद्वारा मिळायचा, गुरुद्वारा मिळलं की राहायची व्यवस्था व्हायची. ही आम्ही थोडी शॉर्टकट आम्ही बघून ठेवला होता. पण त्या दिवशी नेमकं तिथे टेलिफोन डिरेक्टरी बघितली, तिथे आम्हाला कोण सापडायलाच कबूल नाही. जवळपास जी होती नावं सिंग वगैरे ते खूप लांब होते. आता काय करायचं, 3 जण होतात, त्यातल्या किती एक सायकल चोरीला गेली. एक सायकल चोरीला गेली. तर म्हटलं आता आपण काय करायचं. म्हटलं काल आपल्याला जो भेटला बर्नी हॉगेट त्याचं नाव, जो कुरिअर होता काल, तर त्याला फोन करूया. मग आम्ही बर्नी हॉगेटला फोन केला. तर त्याला म्हटलं की बघ आम्ही तुला काल भेटलो, आपण सगळं काय झालं वगैरे, पण आज एक अशी घटना घडली की आमची सायकल चोरीला गेली. तर आता आपण काय करूया रे. तर म्हणाले एक काम करा की तुमची इंडियन कम्युनिटी खूप चांगली आहे, तुम्ही त्यांना फोन लावा, तुम्ही मॅनेजरला फोन द्या, त्याला मी सांगतो ह्यांना फ्री फोन करायला द्या. त्या दिवशी आम्ही 14-15 फोन केले. पण आमचं बॅडलक असं ना की प्रत्येक माणूस ज्याला ज्याला आम्ही फोन केला ना ते शनिवार रविवार ते बिझी होते. त्याच्यामुळे कोणी तिथे नव्हतं, बाहेर गेलेलं, मदत मिळू शकत नव्हती. आम्ही जाम हिरमुसले, आता काय करायचं. त्याला दुपारी फोन केला, अरे आम्ही असं फोन केले रे, पण कोणीच अवेलेबल नाही आहे. असं नाही की हा आहे आणि तो हे नाही आहे. तर आता काय करायचं. तो म्हणाले काम करा, तुम्ही संध्याकाळी माझ्याकडे या, आपण बघू काहीतरी. आम्ही संध्याकाळी त्याच्याकडे गेलो तर तिथे एक ब्रँड न्यू सायकल दिसली आम्हाला. तर आम्ही आपलं बाजूला सायकल बघतोय की कुठची सायकल काय वगैरे आपल्याला म्हणजे तर हा देतो का बघूया म्हणून. तर तो बोलला की डू वन थिंग, यू टेक दिस सायकल. म्हटलं नो सर, वी कांट पे दॅट मच ना अमाऊंट, बिकॉज नो 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 बिकॉज आय हॅव डन सायकलिंग, वन सायकल कंपनी दे प्रेझेंट मी दिस सायकल, यू टेक दिस सायकल. अच्छा, त्याला बक्षीस मिळालेली सायकल त्याने आम्हाला दिली. वा. तेव्हा मला वाटतं की जर माझी सायकल चोरीला गेली तर बरं झालं असतं. सायकल चोरीला गेलेली मखन सिंगची. पण म्हणजे नुसतं भारतीय किती म्हणजे हे मी केलं असतं का असं माझ्या त्यावेळेला मनात विचार आला. किती कठीण आहे ही गोष्ट की मला बक्षीस मिळालेली सायकल, आणि ती पण कशी आधुनिक सायकल. त्याला 21 गिअर होते, जे माझ्या सायकलला फक्त 10 गिअर होते, आणि बाजूला त्याला पॅनर्स होते, म्हणजे सायकल म्हणजे सामान वगैरे ठेवायला. म्हणजे किती मोठी गोष्ट होती, सुसज्ज सायकल एकदम. पण मग ती चालवली तुम्ही आलटून पलटून की कसं. नाही, त्याचं नशीब, त्याला मिळेल सायकल. मग माखन सिंगने चालवली. अच्छा. आणि मग ती सायकल घेऊन तुम्ही पुढे गेलो. पण आम्ही आमची टूर पूर्ण केली संपूर्णपणे. अच्छा. पण मग पुन्हा नंतर त्या व्यक्तीशी कधी संपर्क झाला का तुमचा. महेंद्र कुमारने त्याच्याशी कॉन्टॅक्ट केलेलं, त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, त्याने ते पुस्तक आम्हाला पाठवलं. बरं. आणि तुमची सफर पूर्ण झाल्याची खुशखबर त्या व्यक्तीला तुम्ही कळवली होती, महेंद्र कुमारने कळवली होती. अच्छा. अरे वा. खरंच म्हणजे हे झपाटून जाणं जे असतं ते या काळामध्ये तुम्ही वर्षभर करत राहिलात. आता मला सांगा की हवामानाशी सामना करणं हे किती कठीण होतं आणि ते आव्हान कसं पेललं. जर्मनीला मी आजारी पडलो होतो, म्हणजे माझ्या पोटात दुखत होतं. बरं. तर कसा योग असतो बघा. तिथे मखन सिंगला एका गुरुद्वारामध्ये आम्हाला एक सदाजी भेटला. तो त्याचा ओळखीचा होता, मनप्रीत सिंग म्हणून. आणि मग त्याने त्याच्या डॉक्टरकडे मला घेऊन गेला, त्याच्या नावाने मला पाठवलं आणि त्याने मला औषध दिलं. अच्छा. पण म्हणजे असं कधीतरी तब्येतीची कुरबुर, बाकी कुरबुर काही नव्हती, काही नाही. कोणाला सर्दी ताप नाही, इतकं जास्त तापमान किंवा अगदी कमी तापमान, काही त्रास नाही कोणाला. अच्छा. अजिबात नाही, म्हणजे सगळेच बऱ्यापैकी फिट होते. एका ठिकाणी आम्हाला जर्मन आर्यन भेटला. म्हणजे त्या दिवशी असं झालेलं की तेव्हा जर्मनीची वॉल ना त्याच वेळेला तोडली होती. म्हणजे मी 1990 साली तिथे होतो, जुलै महिन्यात, आणि त्याच वेळेला जर्मनीची वॉल जी होती ती त्याला तोडली होती, बर्लिनची वॉल. आणि ती वॉल तोडून आम्ही प्रत्येकाने आमच्याकडे ती वॉल घेतली, माझ्याकडे अजूनही ती वॉल आहे. तर त्या दिवशी तिथे म्युझिकल कन्सर्ट होता, त्यामुळे आम्हाला हॉटेल मिळायला कबूल नाही. आता काय करायचं, तर तिथे एक बगीचा होता, त्या बगीच्यामध्ये कोणीतरी एका फॉरेनरने टेंट लावला. ते बघून आम्ही टेंट लावला आणि मग तिथे पटापट टेंट लागले. तर त्या टेंटमध्ये आम्ही राहिलो होतो. सगळं ठीक आहे, पण सकाळी काय करायचं. सकाळी उठून आम्ही तोंड धुतलं वगैरे, तर एक आर्यन आला. त्याने असं सकाळीच आम्हाला गुड मॉर्निंग केलं आणि नमस्कार असं म्हटलं. तर आम्हाला वाटलं इंडियन आहे, पण तो इंडियन नव्हता, तो जर्मन होता.
पण तो भारतामध्ये येऊन गेलेला. तर तो बोलला, यू आर स्टेईंग इन कॅम्प टेंट हिअर? बोलले, येस सर, बिकॉज ऑफ दॅट म्युझिकल कन्सर्ट वी आर नॉट एबल टू स्टे इन द हॉटेल. आय नो यू आर इंडियन्स, यू आर व्हेरी क्लीन, तो यू नीड टू टेक बाथ. आम्ही म्हटलं येस विल डू. तर तो आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला, त्याने आम्हाला आंघोळ करायला दिली आणि मग आम्ही निघून गेलो. वा, कशा प्रकारे माणसं मदत करतात ना, म्हणजे खाण्याची मदत वेगळी, कोणी राहण्यासाठी मदत करणं, कोणी आंघोळीसाठी, स्वच्छतेसाठी, ते सुद्धा फार महत्वाचं असतं त्यावेळेला, त्या प्रकारची मदत मिळणं. भाषेची अडचण ही कितपत जाणवली तुम्हाला या काळात? ह्याच्यावर गमती खूप होत्या. म्हणजे बँकॉकला आम्ही गेलो ना, थायलंडला, म्हणजे पहिला एशियन देश, तर तिथे देखील त्यांना इंग्लिश पण येत नाही आणि हिंदी येत नाही. एका ठिकाणी आम्हाला हॉटेल मिळालं नाही, एका गावात आम्हाला राहायला लागलं. त्या ठिकाणी तिकडचा जो शाळा मास्तर होता ना, तो आमच्याशी बोलायला आला, तर त्यालाही बोलता येत नव्हतं इंग्लिश. नंतर म्हणजे गंमत अशी की खाणार काय वगैरे ना, तर तोने फक्त असं करून म्हणजे कोंबडी खाणार का वगैरे, हा म्हणजे खाणाखुणा करून आडव्या हातावरती उभा हात ठेवून तुम्ही कोंबडी खाता का वगैरे असं त्याने विचारलं. अजून पुढे गेलो ना, एका ठिकाणी आम्हाला राहायला गेलो ना, तर हॉटेल मिळायलाच कबूल नाही, हॉटेल रिकामी आहे पण द्यायला कबूल नाही. असं काय होत आहे? महेंद्र कुमार गेला, मखन सिंग गेला, तरी पण ते लोक नाही, अरे कोण देतच नाही. म्हणजे मी जातो म्हणून. आपण कसं जरा असं बँकर असल्यामुळे ना, चौकसपणा आपल्याकडे खूप वेगळा असतो. टेस्ट ऑफ रिझनिंग आपण जे शिकलेलं असतो बँकेमध्ये ना, ते तिथे मला कामाला आलं. कसं झालं तर त्याला मी दाखवलं की आम्ही 4 लोक आहोत. आम्ही ते सर्कल काढलं, त्याला खाली काडी ओढली आणि त्याला हात काढले, म्हणजे एक चित्र त्या होतं माणसाचं जे आपण कार्टूनमध्ये बघतो. तसे आम्ही 4 माणसं काढली आणि त्याला मी गोळा केला. म्हटलं 4 माणसं आहेत, त्यांना एकत्र आणि झोपायची ऍक्टिंग केली, आम्हाला झोपायला पाहिजे. तो बोलला नो 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 नो. मला काही नका देतोय. मग त्याने काय केलं, त्याने अजून 2 माणसं काढली, 2 माणसांना गोळा केला, परत 2 माणसं काढली, त्यांना गोळा केला. दोघांचा रूम आहे, चौघांचा रूम नाही, डबल अकोमोडेशन. हा, आणि ते त्यांना कळलं नव्हतं. मी म्हटलं चालेल, आणि मी म्हटलं रूम मिळाले. म्हणजे तुला कसे काय मिळाले? म्हटलं इथे फक्त लॉजिक कामाला येतं. तुम्ही आता बँकेचा उल्लेख केलात की बँकेच्या नोकरीचा फायदा झाला. बँकेने तुम्हाला जी आधी भीती होती तसं नोकरीवरनं काढून टाकणं असं न घडता तुम्हाला या मोहिमेसाठी परवानगी, पाठिंबा कशा प्रकारे दिला? काय असतं की त्यावेळेला बँकेचा बॉस कोण असतो ना, त्याच्यावर डिपेंड असतं. ह्या मोहिमेला मला बँकेने जास्त फायदा दिला नाही. म्हणजे माझं कौतुक पण नाही केलं की मला सुट्टी पण दिली नाही. मी 11 महिने विदाऊट पे होतो. बर. म्हणजे मला बँकेने काढलं नाही एवढंच, पण मला काही सपोर्ट दिला नाही. पण त्यानंतर जेव्हा मी 2002 साली इथून सायकलने लडाखला गेलो, सायकल ठेवली आणि एक पीक क्लाइंब केलं, म्हणजे सायकलिंग कम माउंटेनिअरिंग. ती ही भारतामधली पहिली मोहीम, सायकल कम माउंटेनिअरिंग. त्यावेळेला मला बँकेने मुंबईपासून चंदीगडपर्यंत संपूर्ण माझी व्यवस्था केलेली. त्याशिवाय मला बँकेने फायनान्शियल पण हेल्प केली होती आणि मला स्पेशल लीव पण दिली. म्हणजे कदाचित तोपर्यंत त्याचं महत्त्व कळलं असेल जेव्हा. हा, तसं डिपेंड असतं त्यामुळे. तर ह्यावेळेला दिली नाही, पण मला बँकेने खूप मदत केली आणि आय एम हॅपी विथ द बँक. त्यांनी माझ्याकरता खूप काही केलं आणि आय एम प्राऊड दॅट आय एम वर्किंग विथ बँक ऑफ इंडिया. अच्छा. अशी एखादी आठवण आहे का की ज्या ठिकाणी खूप परिश्रम किंवा आपली जिद्द, चिकाटी याचा कस लागला या मोहिमेदरम्यान? जेव्हा आम्ही बर्फात सायकलिंग चालत होतो त्यावेळेला असं व्हायचं ना की अंगावरती स्वेटर, इनर घालायचो, त्याच्यावरती ट्रॅकसूट घालायचो, त्याच्यावरती विंडशीटर घालायचो आणि मी सायकलिंग करायचो. पण सायकलिंग करताना हात गोठून जायचे आणि जेव्हा काही पंक्चर वगैरे झालं ना, किंवा जर आपण जेव्हा बाहेर येतो, जेव्हा ग्लोव्स काढतो ना, तेव्हा अक्षरशः बोटं अशी कडकच राहतात त्यावेळेला, आपली वाकडी झालेली असतात. मग त्यावेळेला आम्ही काय करायचो अशा वेळेला की आधी जाऊन तिकडे गरम पाणी सोडून त्याच्यामध्ये हात बुडवायचे, तिकडनं आपली सगळी ऊब घ्यायची आणि मग काय ते खाणं किंवा काय करायचं. मग अशा वेळेला कधी कधी ज्या वेळेला आम्ही तिथे सायकलचं पंक्चर बदली करायला म्हणून थांबायचो ना, त्या ठिकाणी पाणीचे ओघळ येतो ना, पाण्याचा ओघळ, तो ओघळ पण बर्फ झालेला असतो. त्याचे म्हणजे ओघळ जे त्याचे कडक झालेले बर्फ असतात त्याचा मी फोटो काढलेला आहे की मी सायकलचं पंक्चर काढतोय आणि वरचा ओघळ तिकडे अडकलेला आहे आणि ते संपूर्ण ती कतार लागलेली आहे, बर्फाची लाईन लागलेली आहे. अशा ठिकाणी ते गोठून बर्फ काढणं, पंक्चर काढणं वगैरे ना, या खूप कठीण गोष्टी होत्या. कधी कधी डबल खाणं पण भारी पडतं. म्हणजे असं होतं की एका ठिकाणी आम्ही मोटेलमध्ये आम्ही थांबलो, तो बोलला, त्याने आधी बघितलं $2 सांगितलं आम्हाला, त्याला आम्ही $1 दिले. मग तो बोलला की नको तुम्ही पैसे घेऊन जा. त्याने मला पैसे परत पाठवले आणि रात्री जेवायला माझ्याकडे नक्की या. आणि 8 वाजले तरी पण तो जेवायला बोलवत नाही आहे, 9 वाजले तो जेवायला बोलवत नाही आहे, नाश्ता पण केला नाही संध्याकाळी, कारण की आपण जेवायला बोलवणार तेव्हाच खाऊन घ्यायचं म्हणून. पण त्याच्याकडे कोणतरी पाहुणे आले होते, तर आता आमची पण भूक सहन होईना. समोरच तिथे बर्गरचं दुकान होतं, तिथे जाऊन आम्ही बर्गर खाल्ला, मिल्कशेक प्यालो आणि परत आलो.
आल्यानंतर त्यांचा 10 वाजता फोन वाजला. अरे रे सॉरी हां, माझ्याकडे कोणतरी पाहुणे आले होते, तुम्ही आता जेवायला या. अच्छा. आता काय करणार, पण ते भारतीय जेवण सोडायचं नाही अजिबात. आम्ही परत त्याच्याकडे गेलो. त्याच्याकडे गुजराती कढी भात होता, त्याने खिचडी बनवली होती, त्या 2 भाज्या होत्या, परोठा होता, म्हणजे पूर्ण ठेपला, जेवण, त्यांचा हो. ठेपला. आम्ही गळ्यापर्यंत जेवलो. अच्छा. म्हणजे जेवण गळ्यापर्यंत आलं, तिथपर्यंत जेवलो आम्ही आणि खुश झालो. हॉटेलवरती आलो, आता झोपायला येईना. झोप लागेल. मग वज्रासन घातलं आणि एक पिक्चर बघितला. पहाटे 2 पर्यंत पिक्चर बघितला, पण ते जेवण आम्ही सोडलं नाही. म्हणजे अक्षरशः नुसतं तोंडाने नाही तर डोळ्याने आणि मेंदूने पण जेवण जेवलं. आणि अशा ठिकाणी असं जेवण मिळणं आपलं भारतीय, हे म्हणजे एकदम तुम्हाला अमृतासारखं येस वाटलं येस, असेल. म्हणजे हे सगळे आमचे एनर्जीचे पॉईंट्स होते. इथून आम्हाला एनर्जी मिळायची. 12 नोव्हेंबर 1989ला तुम्ही ही मोहीम सुरू केलीत आणि परत कधी आलात तुम्ही? सप्टेंबरमध्ये. अच्छा. 320 दिवस सायकलवरचा प्रवास. आणि मला श्रोत्यांना सांगायला आवडेल की सतीश आंबेडकर आणि त्यांचे 2 सहकारी, सुरुवातीला त्यांचा 4 जणांचा चमू होता, नंतर त्यातले एक व्यक्ती माघारी आली आणि त्यामुळे 3 जण झपाटून ही सायकल चालवत निघाले होते जगप्रवासाला. आणि त्यांच्या या प्रवासावर आधारित पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. 2 चाकं झपाटलेली, सुमेध वडावाला रिसबूड यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याची 2री आवृत्तीसुद्धा आलेली आहे. ही मोहीम संपून आल्यानंतर तुमचं स्वागत कसं झालं, घरच्यांकडून आणि बाहेरून सुद्धा? आम्हाला बाहेर खूप मान मिळाला. इथे आल्यानंतर तेवढं काही, कारण काय गव्हर्नमेंट बदललं होतं, त्याच्यामुळे मला बँकेने स्पेशल लीव पण दिली नाही. बरोबर ना. त्याच्यामुळे इथे आमचे काही सत्कार वगैरे काही झालीच नाही अजिबात. कस्टम्सवाल्यांना त्यांना देखील स्पेशल लीव मिळाली, त्यांना 1-1 लाख रुपये मिळाले. अच्छा. पण इथून तसं काही आम्हाला तसं झालं नाही. पण ठीक आहे, जे असेल ते कस्टमरला त्यांचे नियम होते, पण त्याचा काही मला खेद नाही अजिबात. पण त्याच्यामुळे मला जो अनुभव मिळाला ना, तो अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. हे पुस्तक देखील मी 25 वर्षांनी लिहिलं. याचं कारण असं होतं की मला तसा त्या तोडीचा लेखक मिळत नव्हता. जर तुम्ही हे पुस्तक वाचाल ना, तर तुम्हाला खूप छान वाटेल पुस्तक वाचून. तुमच्या या पुस्तकाच्या शेवटी काही मान्यवरांच्या प्रतिक्रियासुद्धा पुस्तकाविषयीच्या आहेत. म्हणजे 2री आवृत्ती निघाली, त्यानंतर या प्रतिक्रियासुद्धा त्यात समाविष्ट झालेल्या आहेत. तर असा काही प्रतिसाद या पुस्तकाला मिळाला, त्यातून कोणाला प्रेरणा मिळाली, असं घडलं का? आत्तापर्यंत ना आपण पुलं वाचलं होतं, विभा शिवाडकर वाचले होते, त्याच्यामुळे वाचन करून लेखकाचं महत्त्व आम्हाला माहिती होतं. पण हे पुस्तक लिहिल्यानंतर मला फोन येतील असं मला कधी वाटलंच नव्हतं. मला जवळपास शेकडोनी फोन आले, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं फोन आले. कोल्हापूर, सातारा, सांगली, कुठनं फोन आले, पुण्यातनं फोन आले, मुंबईतनं फोन आले. मी तुम्हाला गंमत सांगतो, मुंबईतलं BMC एक बाई होत्या, त्यांनी मला फोन केला, मी तुमचं पुस्तक वाचलं, खूप आवडलं, खूप प्रेरणादायी पुस्तक आहे. त्या मला म्हणाल्या की मी पुढच्या महिन्यामध्ये माझ्या किचनचं काम करायला घेतलं होतं, पण पुस्तक वाचलं आणि मी ठरवलं की मी आधी सायकल विकत घेईन. त्यांनी सायकल विकत घेतली आणि किचनचं काम पुढे ढकललं. अच्छा. म्हणजे खूप मला बरं वाटलं, म्हणजे ऐकून त्यांना सांगितलं म्हणून मला जास्त बरं वाटलं. दुसरी एक व्यक्ती पुण्याची, की त्यांनी पुस्तक वाचून मला फोन केला, मी पण सायकलिंग करू शकतो का, आणि 1-2 महिने माझ्याशी बोलले सायकल संबंधी. आणि त्या 70 वर्षाच्या गृहस्थाने पुणे ते बेंगलोर सायकलिंग केलं. अच्छा. 70व्या वर्षी. आणि त्यांना स्फूर्ती ही तुमच्या या कथेतून मिळाली. वा. हे सुद्धा खूप सुखावणार आहे ना. म्हणजे खूपच. भले बँकेने त्यावेळेला पगार दिला नाही दिला, सुट्टी दिली नाही दिली, पण आपण जे केलं ते आणखी कुणा अनोळखी व्यक्तीपर्यंत पोहोचलं आणि त्या माणसाला काहीतरी प्रेरणा मिळाली. किती मोठं आहे. माझ्या बँकेतले 2 शिपाई आहेत, त्यांनीही पुस्तक वाचलं, त्यांनी पण सायकलिंग सुरू केलं. म्हणजे त्या मुलांकडे मोटरसायकल आहे. आता हल्लीची मुलं सगळी मोटरसायकल वापरतात, पण त्या मुलाने सायकल विकत घेतली आणि ती 2 मुलंच आता सायकलिंग करतायत. आणि ती मुलं इथून राजापूरला सायकलने गेली गेल्या वर्षी आपल्या गावाला, आणि त्यांनी सांगितलं की हे पुस्तक वाचल्यामुळे आम्हाला हे करावं असं वाटलं. छान. 1990 साली परत आल्यानंतर हे झपाटले, पण तिथे काही संपलं नसेल तुमचं. त्यानंतरही तुम्ही वेगवेगळी आव्हानात्मक शिखरं आणखीन सर केली, त्याविषयी आम्हाला सांगा ना. इथे माझा मित्र आहे बिभा सामोणकर, तो मस्करीत बोलला होता, मग काय आता सायकलने जगच प्रवास झाला, आता का सायकलने चंद्रावरती का? मी म्हटलं की सायकल अशी आहे ना, ही कधीच थांबणार नाही.
त्यानंतर देखील मी सायकलिंग चालूच ठेवलं. मला जेव्हा सायकलिंग मी प्रथम 86मध्ये केलेलं तेव्हा मला सायकलने हिमालयात जायचं होतं, पण ते माझं पत्र राहिलं होतं. तर 2002 साली मला राजेश गाडगीळबरोबर त्यांचा जो क्लब आहे सह्यागिरी ट्रेक, त्यांच्याबरोबर मी सायकलिंग कम माउंटेनिअरिंग असं एक्सपिडिशन केलं. मग इथून सायकलने लडाखला गेलो, धारच्याला 10,000 फुटावर थांबलो, तिथे मी सायकल ठेवली आणि मग रामजॅक हे पीक क्लाइंब करायला गेलो. तर सायकलिंग कम माउंटेनिअरिंग अशी भारतातली पहिली मोहीम. अरे वा. आणि लडाखला सुद्धा गेलात पुन्हा. हो. अजूनही तुमचं हे निसर्गप्रेम, सायकल प्रेम आणि वेगवेगळ्या साहसी मोहिमांचं प्रेम हे तसंच आहे. आता आम्ही काय करतोय की किल्ल्यावरती खूप गर्दी होते आणि लोक कशी येतात, पूर्वी कसे लहान लहान क्लब होते, त्या क्लबमुळे कोणतरी लीडर होता, ते ठरवायचे कुठे जायचं काय जायचं आणि तो आपापल्या ग्रुपला घेऊन जायचा. आता लोक फक्त यूट्यूबवरती बघतात, मोबाईलवरती बघतात आणि मग एकाच ठिकाणी अचानक खूपशी गर्दी होते. तिकडच्या गावकऱ्यांना देखील त्यांना सर्व्हिस द्यायला जमत नाही, मार्ग सापडत नाही आणि मग खूप गर्दी होते आणि मग अपघात होतात. तर आता माउंटन स्पोर्ट्स अकॅडमीचे नंदू चव्हाण आणि राजेश गाडगे यांनी मिळून एक आमच्या ग्रुपने चालू केलेला आहे की सेफ प्रॅक्टिसेस. अच्छा. तर इथे गेल्यानंतर आता अपघात झाला तर काय करायचं, आम्ही पोचेपर्यंत तिथे खूप वेळ होणार, तर तिथे गावकऱ्यांनाच त्यांना आपण शिकवायचं, त्यांना ट्रेनिंग द्यायचं की रोप कसा वापरायचा किंवा स्ट्रेचर कसं यायचं, पडल्यानंतर काय होतं, समजा कमरेचा बचाव कसा करायचा, सेफ्टी. तर हे थोडंसं त्यांना आपण ट्रेनिंग द्यायचं असं आम्ही ठरवत आहोत. आणि हे जे ग्रुप्स आहेत ना, हे जे येतात त्यांचा कोण लीडर नसतो, एकाने गाडी काढली आणि तो निघून आला, त्यामुळे त्यांना कंट्रोल करणं देखील कठीण आहे. बरोबर. त्यांना काही नियम, शिस्त, अडचणी कशाचाच काहीच करू शकत नाही. आणि गव्हर्नमेंट काय करणार, त्यांच्या पण हातात नसतं. एखादे 2-4 जर जास्त अपघात झाले तर गव्हर्नमेंट म्हणणार ही जागा बंद करा, त्यांच्याकडे काही सोल्युशन्स नाहीये, मग सगळंच बंद होऊन जाईल. तर आमचा असा चाललाय प्रयत्न की गावकऱ्यांना ट्रेनिंग द्यायची, त्यांना सांगायचं. आणि ह्या मंडळीने देखील यूट्यूबवरती देखील अजून बाजूचे किल्ले आहेत, तुम्ही तिथे जाऊ शकता, तिथे बघू शकता, एकाच ठिकाणी गर्दी करू नका, हे वगैरे म्हणजे जनजागृती या संदर्भातली आपण करतो आहोत. तर आणि तुम्ही आता नवीन पुस्तक सुद्धा लिहित आहे. हो, माझा प्रयत्न चालला आहे की गिर्यारोहणावरती आपण कसं आम्ही त्यावेळेला केलं ना, त्याच्यावरती जरा एक मला पुस्तक लिहायचा प्रयत्न चालू आहे माझा. अरे वा. तर बघू. 320 दिवसांची सायकल मोहीम, 25,000 किलोमीटरचा सायकल प्रवास तुम्ही पूर्ण केलात आणि त्याची कहाणी आज आपण इतक्या वर्षानंतर तुम्हाला अगदी कालपरवा घडल्यासारखं तुम्ही सगळं सांगितलं, आम्हाला वर्णन केलं त्याचं. आणि आता नव्या पिढीला तुम्ही मार्गदर्शन करताय तुमच्या या सगळ्या कामाला. खरंच सलाम करावंसं वाटतो. तुम्ही इथे आलात आणि अनुभव आम्हाला सांगितलेत. मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.